नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे बघा ताज्या मक्याच्या कणसापासून कुरकुरीत आणि स्वादिष्ट वडे कसे बनवायचे ते आज इथे पाहणार आहोत। आणि ही रेसिपी अगदी सोपी असून कमी साहित्यामध्ये झटपट तयार होते। पावसाळ्यात किंवा संध्याकाळच्या चहासोबत हा नाश्ता म्हणून सर्वांना नक्की आवडेल। तर चला बघूया। तर बघा मैत्रिणींनो, मी इथे 2 कणस घेतलेले आहे आणि ह्या कणसापासून मी मस्त असे वडे इथे तयार करून घेणार आहे। तर बघा, हे जे कणसाचे मी सालं काढून घेतलेले आहे, त्यानंतर याचे आपल्याला दाणे काढून घ्यायचे आहे। तर हे दाणे काढण्यासाठी मी इथे बघा झटपट असे दाणे काढता यावे यासाठी मी इथे चाकूच्या साहाय्याने ते दाणे काढून घेत आहे। आणि इथे बघा हे दाणे बघा एकदम कोवळे हे कणस आणि ताजे कणीस असल्यामुळे बघा पटकन असे हे दाणे इथे निघत आहे। तर बघा दोन्ही कणसाचे दाणे काढून तयार झालेले आहे। त्यानंतर इथे बघा हे आता मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे। तर त्यामध्ये मी इथे थोडे 2 ते 3 मिरच्या टाकून घेतलेल्या आहे। त्यानंतर थोडं जिरं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा इथे थोडे मी इथे लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या टाकलेल्या आहे। आणि हे बघा हे सर्व मी इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। तर हे बारीक करून आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर यासाठी मी इथे थोडा आतमध्ये सांबारसुद्धा घातलेला आहे। तर याची पेस्ट बघा इथे आपल्याला थोडी मिक्सरमध्ये जाडसर अशी पेस्ट तयार झालेली आहे। त्यानंतर इथे बघा आता हे एका पातेल्यात मी काढून घेणार आहे आणि यामध्ये बघा मी इथे सर्व साहित्य इथे टाकून घेणार आहे। तर बघा यामध्ये बघा इथे आता मी इथे यामध्ये 2 चम्मच इथे बेसन टाकून घेणार आहे। तर बेसन हे चणा डाळीचं बेसन मी इथे घालणार आहे। त्यानंतर इथे बघा इथे 4 चम्मच मी इथे यामध्ये रवा टाकून घेणार आहे। तर आपल्याला हे जे पोह्याचा चम्मच असतो त्याच चम्मचने आपल्याला 4 चम्मच रवा घालायचा आहे। त्यानंतर बघा इथे रवा घातल्यानंतर मी इथे बघा यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घालणार आहे। पण इथे मी थोडं तांदळाचं पीठ ठेवलेलं आहे। ते सगळं मिक्स झाल्यानंतर मी नंतर त्यामध्ये टाकून घेणार आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर इथे बघा थोडं इथे मी जिरं पावडर आणि धने पावडर मिक्स केलेलं आहे। त्यानंतर इथे बघा थोडी हळद घ्यायची आहे आणि 2 चम्मच इथे लाल तिखट घालायचं आहे। आणि हे सर्व घातल्यानंतर यामध्ये बघा थोडं इथे मी कढीपत्तासुद्धा टाकून घेत आहे आणि थोडा वरून सांबार पण टाकायचा आहे। तर आणि 1 बारीक चिरलेला कांदा पण टाकून घ्यायचा आहे। हे सर्व टाकल्यानंतर बघा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघा हे जे मिक्स झाल्यानंतर मी जे बघा ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि या मक्याच्या बघा इथे जे पेस्टला पाणी सुटलेलं आहे, तर इथे बघा आपलं जो तांदळाचं पीठ शिल्लक राहिलेलं आहे ते मग नंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर सारण हे जे गिलं व्हायला नको यासाठी बघा मी इथे थोडं इथे तांदळाचं पीठ नंतर टाकून घेणार आहे। आणि यामध्ये रवा टाकला असल्यामुळे बघा थोडं इथे सारण हे घट्टसर तयार होणार आहे। तर बघा मस्त असं बघा इथे सारण तयार झालेलं आहे आणि बघा एकदम कलर पण मस्त आलेला आहे। तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे हे सारण तयार झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये मी 2 चम्मच बघा इथे पांढरे तीळ टाकून घेणार आहे आणि 1 चम्मच आपल्याला बघा भाजीच्या चम्मचने 1 चम्मच आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे। आणि हे तेल आपल्याला गरम तेल कोमट असं तेल घालायचं आहे। तर आणि आता बघा हे सर्व मिक्स छान करून घ्यायचं आहे। आणि आता मिक्स झाल्यानंतर बघा मी तेल तापायला ठेवलेलं आहे। तर हे वड्याचे आपल्याला पातळ असे वडे करून घ्यायचे आहे। आणि इथे बघा हातावर थोडं पाणी घ्यायचं आहे आणि थोडा एक छोटासा गोळा घेऊन छान असं इथे बघा हातावरच ते वडे पसरून घ्यायचे आहे आणि तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे। तर बघा इथे मधोमध असं छिद्र करून घ्यायचं आहे थोडं, कारण की बघा हे वडे जास्त फुगायला नको आणि एकदम मस्त असा वडा इथे क्रिस्पी तयार व्हायला हवा यासाठी बघा। आणि 4ही बाजूंनी बघा ते छान वडा शिजायला हवा यासाठी मी इथे अशा प्रकारे त्याला थोडं इथे मी होल करून घेतलेला आहे। आणि बघा इथे बघा आपल्याला कमी पावरवरच ते तळून घ्यायचे आहे। आणि इथे बघा ब्राऊन कलर येईपर्यंत थोडा
कलर चेंज होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहे. तर बघा मस्त असा हा क्रिस्पी वडा तयार झालेला आहे. आणि बघा पावसाळ्याचे बघा दिवस सुरू झालेले आहे आणि काहीतरी गरमागरम खायला पाहिजे संध्याकाळच्या वेळेला किंवा बघा आपल्याला सकाळच्या वेळेला. तर इथे बघा हे अशा प्रकारे मस्त मक्याचे वडे मी इथे तयार करून. तर बघा मैत्रिणींनो, ही जे वडी करण्यासाठी खूप जास्त साहित्याची पण गरज नसते. फक्त कमी साहित्यामध्ये आणि झटपट बनणारे हे वडे मी इथे तयार करून घेतलेले आहे. आणि बघा ही खायला पण एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट खूप छान प्रकारे लागतं. आणि इथे बघा ही जे वडे आहे ते कमी पावरमध्ये तळून घ्यायची आहे, जेणेकरून बघा आतमधून पण छान शिजल्या जाणार आहे. आणि इथे बघा वरच्या साईडनी पण छान कडक असे होणार आहे, कारण की यामध्ये मी इथे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. आणि तांदळाचं पीठ असल्यामुळे बघा वडे ही छान खुसखुशीत आणि टेस्टी बनणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी इथे जे वडे आहे सर्व तळून घेणार आहे. आणि इथे बघा हे जे वडे आहे ते मी इथे बघा तळून घेतल्यानंतर मी हे जे वडे आहे ते दह्याच्या कढीसोबत इथे हे सर्व करून घेणार आहे. म्हणजे दह्याच्या कढीसोबत एकदम मस्त असे हे वडे लागणार आहे, कारण की बघा जी कढी आहे ती आंबट गोड असते. आणि इथे बघा हे वडे पण छान असे तिखटसे वडे तयार झालेले आहे. आणि इथे बघा याचा जो कलर आहे छान ब्राऊन कलर येईपर्यंत होऊ द्यायचे आहे, जेणेकरून ते छान आतमधून शिजल्या जाणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे हे जे वडे आहे मी इथे सर्व तळून घेत आहे. तर बघा मस्त असे हे वडे तळून झालेले आहे. आणि इथे बघा या संध्याकाळच्या बघा नाश्त्याला सुद्धा आपण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तर बघा मैत्रिणींनो, तुम्ही जर माझं चॅनल इथे सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे. आणि इथे बघा मस्त अशी ही रेसिपी इथे तयार झालेली आहे. आणि त्यासोबत बघा मी इथे मस्त गरमागरम कढीसुद्धा बनवलेली आहे. तर ही जी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. तर बघा आतमधून छान वडा शिजलेला आहे आणि इथे बघा क्रिस्पी असे हे वडे तयार झालेले आहेत. तुम्ही नक्की